नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नमस्कार, सर्वांना रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज जागतिक आदिवासी दिन आहे आणि या निमित्ताने आपण आज शहापूर तालुक्यातील उमरई येथे आलेलो आहे। या गावाचं वैशिष्ट्य असं की आपल्या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचे जे क्रांतीवीर राघोजी भांगरे, सह्याद्रीचा वाघ म्हणून त्यांना संबोधलं जात होतं। नंतर भगवान बिरसा मुंडा, नंतर नाग्या कातकरी, तंट्या भील, असे दुर्गादेवी, अशी कितीतरी नावं सांगता येतील। आणि या लोकांनी स्वतःचा जीव बलिदान, स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आता काही दिवसांनी 15 ऑगस्ट आपला साजरा होईल देशभर। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते राघोजी भांगरे यांची समाधीस्थळ आहे। राघोजी भांगरे यांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं, त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1805 अकोले तालुक्यातील देवगाव या ठिकाणी झाला आणि सावकार आणि इंग्रजांच्या विरोधात त्यांनी लढा चालू केला। शेतकऱ्यांची आणि गोरगरिबांची कैवारी आणि सावकार आणि इंग्रजांचे वैरी अशा प्रकारची भावना घेऊन त्यांनी आंदोलन चालू केलं आणि ते आंदोलन इतकं वाढलं, 1945 दशकामध्ये ते आंदोलन शिगेला पोचलं आणि त्यावेळेस इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं। शेतकऱ्यांना जे त्रास देत होते सावकार मंडळी किंवा इंग्रज यांना त्यांनी अत्यंत क्रूरपणे त्यांना शिक्षा केली। काही सावकारांचं तर नाक आणि कान कापल्याचं म्हटलं जातं आणि अशा पद्धतीने हे राघोजी भांगरे, सह्याद्रीचा वाघ जे होते त्यांना पंढरपुरामध्ये अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईमध्ये खटला चालू केला आणि खटला चालू केल्यानंतर त्यांना सातारचे छत्रपती आणि जव्हारचे राजे यांनी वकील देण्याचा प्रयत्न केला, परंतु इंग्रजांनी तो डाव हाणून पाडला आणि त्यांना 2 मेला आपल्या ठाणे कारागृहामध्ये फाशी देण्याचं निश्चित करण्यात आलं। तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला गोळ्या घाला, माझं तलवारीने तुकडे करा, परंतु मला वीर मरून द्या, मला फाशी देऊ नका, मी वीर समाजासाठी लढलेला आहे। आणि आपण आज परिस्थिती पाहतो, आज जागतिक आदिवासी दिन असताना देखील तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून समाधीस्थळाची परिस्थिती पाहू शकता। ही उमरई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले होते आणि त्या समाधीस्थळाची आपण व्हिडिओच्या माध्यमातून परिस्थिती पाहू शकता। त्या समाधीस्थळाचे जे अवशेष आहेत त्याची परिस्थिती पाहू शकता। याच्यावरून खरंच या लोकांनी जे आपल्यासाठी जीवाचं बलिदान दिलं ते आपण विसरलो आहे का, हा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।